नमस्कार, मी सौ अनिता झांबरे, GMI कन्याशाळा खडकी. विज्ञान भाग 1 यामधला तिसरा धडा आहे रासायनिक अभिक्रिया व समीकरणे. आज आपण या धड्याचा अभ्यास करूया. चला, आता रासायनिक अभिक्रियांचा अभ्यास करण्यापूर्वी आपल्याला दोन गोष्टींची माहिती घेणं आवश्यक आहे. ते म्हणजे रासायनिक बदल आणि भौतिक बदल. विद्यार्थ्यांनो, जेव्हा तुम्ही प्रयोगशाळेमध्ये अभिक्रियाचा अभ्यास करतात तेव्हा तुम्ही परीक्षा नळी घेतात, त्याच्यामध्ये केमिकल टाकतात, नवीन पदार्थ तयार होतो. असा तुम्ही प्रयोगशाळेमध्ये अभ्यास केलेला आहे. पण जो नवीन पदार्थ तयार होतो ना, तो कायमस्वरूपी असतो, तेव्हा त्याला रासायनिक बदल असं म्हणतात. बघा, रासायनिक अभिक्रिया होताना द्रव्याचे संघटन बदलते. हा बदल कायमस्वरूपी असतो. जो पदार्थ घेतलेला असतो ना, तो पदार्थाचं संघटन म्हणजे आतमध्ये ज्याच्यापासून तो बनलेला आहे ते पूर्णतः बदलतं, तेव्हा त्याला म्हणायचं रासायनिक बदल. आणि भौतिक बदलामध्ये तो पदार्थ जो असतो ना, त्याचं संघटन तसंच असतं, फक्त केवळ त्याचं अवस्थेत वेगळ्या अवस्थेमध्ये बदल होतो, तेव्हा त्याला म्हणायचं भौतिक बदल. याचं सोपं आणि साधं उदाहरण म्हणजे पाण्याला थंडावा दिला असता त्याचं बर्फात रूपांतर होतं. म्हणजे बर्फ म्हणजे पाणीच, परत त्याला उष्णता लागली की ते पाणीच होणार. म्हणजे पदार्थाचं संघटन बदलत नाही, फक्त काय बदललं तर त्याचं फक्त अवस्था बदलली. पाणी हे द्रवरूप आहे आणि बर्फ हा घनरूप होतो. मग हे भौतिक बदल केवळ तापमान, दाब ह्याच्यामुळे जे बदल होतात त्याला म्हणायचं भौतिक बदल. आणि प्रयोगशाळेमध्ये आपण जे उदाहरणं घेतो किंवा प्रयोगशाळेत जे प्रयोग करतो त्याच्यामध्ये पदार्थाचं पूर्ण संघटन बदललं जातं. आता आपण आपल्या धड्याचं नाव आहे रासायनिक अभिक्रिया. याची व्याख्या बघूया. ज्या अभिक्रियेमध्ये अभिक्रियाकारकांची परस्परांबरोबर अभिक्रिया होऊन त्याचे रूपांतर पूर्णतः नवीन कायमस्वरूपी उत्पादितांमध्ये होते, त्या प्रक्रियेस रासायनिक अभिक्रिया म्हणतात. याचं एक उदाहरण बघा. झेडेन म्हणजे झिंक, जास्त मराठीत म्हणतो, त्याच्यावर आपण जर सल्फ्युरिक आम्ल टाकलं तर त्याच्यापासून तयार होतं झिंक सल्फेट आणि हायड्रोजन मुक्त होतो. बरोबर आहे की नाही? म्हणजे हे जे आहेत समीकरणाच्या डाव्या बाजूला याला म्हणायचं अभिक्रियाकारके आणि याला म्हणतात उत्पादिते. बघा, आपल्या हाताच्या उजव्या बाजूला जे आहेत त्याला आपण म्हणतो उत्पादिते. तर ह्या अभिक्रियाकारकांची एकमेकांवर परस्पर अभिक्रिया होते आणि त्यांच्यामुळे पूर्णतः नवीन कायम स्वरूपाचा नवीन पदार्थ तयार होतो, त्याला उत्पादिते असं म्हणतात. आणि हा कायमस्वरूपी बदल आहे आणि याला म्हणायचं रासायनिक अभिक्रिया. आता रासायनिक समीकरणे, रासायनिक सूत्रांचा वापर करून रासायनिक संक्षिप्त स्वरूपात केलेल्या मांडणीला रासायनिक समीकरण म्हणतात. विद्यार्थ्यांनो, तुम्ही त्याच्या मागच्या वर्षी म्हणजे आपण अजून 2-3 वर्ष मागे गेलात तर तुम्हाला संज्ञा माहिती आहे, तुम्ही संज्ञांविषयी शिकला आहात, नंतर समीकरण शाब्दिक शिकला आहात. तर संज्ञांचा वापर करून आपण रासायनिक समीकरण लिहू शकतो. तर मी एक शाब्दिक समीकरण घेतलंय बघा. कॉपर सल्फेटचं द्रावण आहे, त्याच्यामध्ये जर जास्ताची पूड टाकली तर याला म्हणायचं अभिक्रियाकारके. त्याच्यापासून काय तयार होणार? झिंक सल्फेटचं द्रावण आणि तांब वेगळं होतं. आता आपण याचा जर रासायनिक सूत्राचा वापर केला तर कॉपर सल्फेटच्या द्रावणाला म्हणतात CuSO4. जस्ताची जी पूड आहे त्याला आपण म्हणतो Zn संज्ञा. आणि याच्यापासून बघा, हे झिंक सल्फेटला जोडलं जातं आणि हा कॉपर बाजूला होतो, म्हणून याला म्हणायचं झिंक सल्फेट आणि कॉपर. आता विद्यार्थ्यांनो, तुम्हाला लक्षात आलं असेल की अभिक्रिया केल्यानंतर जो उत्पादिते तयार होतो
हा हा पूर्णतः नवीन आहे, पण या अभिक्रियेमध्ये ही रासायनिक बदल आहे, याच्यामध्ये जो पदार्थ तयार झाला आहे त्या पदार्थापासून पुनश्च आपल्याला कॉपर सल्फेट मिळत नाही. हा कायमस्वरूपी बदल आहे. म्हणून रासायनिक अभिक्रियांमध्ये रासायनिक बदल हा कायमस्वरूपी असल्यामुळे त्याला रासायनिक बदल असे म्हणतात. रासायनिक अभिक्रिया आपण काल अभ्यासली. ज्या अभिक्रियेमध्ये अभिक्रियाकारके यांची परस्परांवर अभिक्रिया होऊन नवीन, पूर्णतः नवीन उत्पादिते तयार होतात, याला म्हणतात रासायनिक अभिक्रिया. आता काल आपण एक अभिक्रिया बघितली होती बघा. कॉपर सल्फेटच्या द्रावणात जस्ताची पूड टाकली असता त्याच्यापासून झिंक सल्फेट आणि कॉपर ही उत्पादिते मिळतात. आता ही रासायनिक अभिक्रिया मी लिहिली आहे, पण हे लिहिताना काही नियम असतात, ते मी तुम्हाला आज सांगणार आहे. बघा, या समीकरणाच्या डाव्या बाजूला अभिक्रियाकारके असतात आणि उजव्या बाजूला उत्पादिते असतात. नंतर ह्या समीकरणामध्ये ही बाणाची बाजू दिसते ना, बाण दिसतोय तुम्हाला, त्याचा दिशादर्शक म्हणून उपयोग होतो. म्हणजे अभिक्रियाकारकांपासून जे उत्पादिते तयार होतात त्याच्यामध्ये हा दिशादर्शक म्हणून उपयोग करतात. आता अभिक्रियाकारके हे 2 पेक्षा जास्त असतील, 1 असतील किंवा 2पेक्षा जास्त असतील, तेव्हा त्याच्यामध्ये अधिकचं चिन्ह देतात. तसंच उत्पादिते सुद्धा 2 किंवा जास्त असतील तेव्हा त्याच्यामध्ये अधिकचं चिन्ह देतात. ह्या सर्व गोष्टी विद्यार्थ्यांनो लक्षात ठेवायच्या असतात. नंतर आता यांच्या भौतिक ज्या अवस्था असतात त्या सुद्धा इथे नमूद कराव्या लागतात. म्हणजे कसं, समजा तो वायुरूप असेल तो त्याच्या ठिकाणी G लिहावं लागतं, किंवा द्रवरूप असेल तर L लिहावं लागतं, आणि स्थायी रूप असेल तर S लिहावं लागतं. बरोबर आहे. आता समजा वायू निर्माण झाला तर त्याला असा वर बाण दाखवायचा. हा बा इथे दाखवला मी, वायू निर्माण झाला असेल. आणि समजा अवक्षेप तयार झाला असेल तर असा उलटा बाण दाखवायचा असतो. प्रयोगशाळेमध्ये तुम्ही प्रयोग करतात त्यावेळेस परीक्षा नळीमध्ये खाली असा घट्ट काळा पदार्थ शिल्लक राहतो बघा. घट्ट काळा पदार्थ तुम्ही असं परीक्षा नळी हलवली तरी तो हलला जात नाही, त्याला म्हणायचं अवक्षेप. मग समजा त्या रासायनिक अभिक्रियेमध्ये असा अवक्षेप खाली राहत असेल तर तो असा बाणाने दाखवायचा. म्हणजे बाण दाखवलं की समजतात की हा अवक्षेप आहे. बरोबर आहे. आणि समजा हायड्रोजन वायू तयार झाला, ऑक्सिजन वायू तयार झाला तर तिथे अशी बाणाची रेषा दाखवायची, म्हणजे आपल्याला कळतं की तो वायू आहे. तुम्हाला आता आपण पुढे जसा अभ्यास करू, जसं रासायनिक समीकरणं येतील त्यावेळेस मी तुम्हाला दाखवत जाईल. हे बा मी बाण दाखवला, अवक्षेप वायू दाखवला, अवक्षेप दाखवायचं असेल तर उलटा बाण दाखवणार. तर तसंच रासायनिक अभिक्रिया होताना उष्णतेची सुद्धा गरज लागते. म्हणजे ती अभिक्रिया, समजा काही अभिक्रियांमध्ये ती अभिक्रिया मंद गतीने चालत असेल, बरोबर आहे की नाही, मग आपल्याला बर्नरचा वापर करावा लागतो, उष्णता द्यावी लागते. जेव्हा आपण अशी उष्णता देतो तेव्हा या बाणाच्या वर असं त्रिकोणी त्रिकोणी आकृती काढावी लागते. आणि मग याच्यावरून समजतं की ह्या अभिक्रियेला उष्णता लागलेली आहे. आता इथं नाही लिहिलेलं म्हणजे यांना उष्णतेची गरज नाही. नंतर विशिष्ट तापमान आहे, दाब आहे, उत्प्रेरक आहेत, ह्यांची जर गरज पडली ना तर ते सुद्धा ह्या बाणाच्या वर लिहितात. तुम्हाला माहीत आहे उत्प्रेरक म्हणजे काय, की हे रासायनिक अभिक्रियेमध्ये भाग घेत नाहीत पण रासायनिक अभिक्रियेचा वेग वाढवतात, त्याला आपण म्हणतो उत्प्रेरक. मग काही रासायनिक अभिक्रियेचा वेग वाढवण्यासाठी आपल्याला उत्प्रेरकांची गरज भासते, तेव्हा त्या अभिक्रियेमध्ये आपल्याला उत्प्रेरक लिहावे लागतात.
काही अभिक्रियांमध्ये दाब द्यावा लागतो, तो पण मग तिथे नमूद करावा लागतो. या सर्व गोष्टी. आणि याच्यामध्ये अजून एक आहे, समजा ते जलीय द्रावण असेल ना, ते ए आणि क्यू म्हणजे स्मॉल अक्षरातला ए आणि क्यू असं जलीय द्रावण असेल तर नमूद करावं लागतं. अशा प्रकारे आपल्याला रासायनिक समीकरणं लिहून त्याचा अभ्यास करायचा आहे. आता रासायनिक समीकरणं लिहिली, पण ती संतुलित कशी करायची? तर आता रासायनिक समीकरण संतुलित करणे म्हणजे आधी आपण बघूया की संतुलित समीकरण म्हणजे काय. काय असतं संतुलित समीकरण? तर अभिक्रियाकारके आणि उत्पादिते यांच्यातील मूलद्रव्यांच्या अणूंची संख्या सारखी असेल म्हणजेच ही समीकरणाच्या दोन्ही बाजूंना समान असेल तर अशा समीकरणांना संतुलित समीकरणे म्हणतात. बघा, आपल्याला माहीत झाले आता आहे, डाव्या बाजूला म्हणायचं अभिक्रियाकारके, समीकरणाच्या डाव्या बाजूला म्हणायचं अभिक्रियाकारके आणि उजव्या बाजूला म्हणायचं उत्पादिते. मग जेव्हा आपण रासायनिक समीकरण लिहिल्यानंतर ते संतुलित करायचं असतं. त्यासाठी काय करायचं असतं? तर अभिक्रियाकारके आणि उत्पादिते दोन्हींमध्ये मूलद्रव्यांची संख्या सारखी करायची असते. मग ती सारखी करण्यासाठी काही पायऱ्या दिलेल्या आहेत, त्याचा अभ्यास आपण करूया. मग संतुलित करण्याच्या कोणत्या पायऱ्या आहेत? पहिली पायरी आहे एक समीकरण लिहिणे. ठीक आहे, आता मी हे समीकरण लिहिलं. सोडियम हायड्रॉक्साईड NaOH याला म्हणतात सोडियम हायड्रॉक्साईड. त्याच्यामध्ये मी प्रयोगशाळेमध्ये एका परीक्षणामध्ये सोडियम हायड्रॉक्साईड घेतलं आणि दुसऱ्या त्याच्यामध्ये काय टाकलं मी? सल्फ्युरिक आम्ल H2SO4 म्हणजे सल्फ्युरिक आम्ल. या दोघांची अभिक्रिया हे बघा, हे एकापेक्षा जास्त आहेत म्हणजे 2 आहे. म्हणजे आपण तिथे काय दाखवलं? अधिकचं चिन्ह. बरोबर आहे की नाही? बाण काय आहे? दिशादर्शक. म्हणजे यांच्यामध्ये अभिक्रिया होऊन आता उत्पादिते मिळणार आहे. बरोबर आहे? म्हणजे उत्पादिते मिळतं ते आहे सोडियम सल्फेट आणि H2O. हे आपल्याला समीकरण दिलंय, हे संतुलित नाहीये. आहे की नाही हे कसं बघायचं? मग हे जे अभिक्रिया आहेत का, अभिक्रियाकारके म्हणजे डावी बाजू आणि उत्पादिते म्हणजे उजवी बाजू. मग कसं संतुलित करायचं? तर आता समजा मी घेतलं सोडियम. बरोबर आहे? आता इथे सोडियम, हे बघा मी इथे दाखवलंय बघा. इथं काय लिहिलं मी? अभिक्रियाकारके म्हणजे डावी बाजू आणि उत्पादिते म्हणजे उजवी बाजू. आता मी काय घेतलं? पहिल्यांदा सोडियम. सोडियम ह्या बाजूला किती आहे बघा? हा सोडियम इथं झाला 1, इकडे नाहीच आहे, मग इथं किती झाला? 1. आता उत्पादितेमध्ये किती आहे बघा? 2 आहे. बरोबर आहे की नाही? उत्पादितेत किती आहे? 2 आहे. नंतर आता ऑक्सिजन घेऊया. हा बघा इथे आहे O, इथं किती आहे? 1 आणि इथे या SO4 आहे बघा, इथे दिसतोय का तुम्हाला? म्हणजे O किती झाला इथे? 4. मग हा 4 आणि हा 1, एकूण डाव्या बाजूला किती झाले? 5. हे बघा इथे ऑक्सिजन किती झाले? 5. आता उजव्या बाजूला बघूया बरं. इथे बघा उत्पादितेमध्ये हे 4 आणि हा 1 5 बरोबर आहे बघा, दोन्ही बाजूला 5 5 आहे. आता आपण घेऊया नायट्रोजन. आता N आणि S. आता याच्यामध्ये हे पण वेगवेगळे बघा. प्रत्येक जर आपण बघायला लागलो, S पण बघा इथे एकच आहे आणि इकडे गेल्यानंतर हा सारखा आहे बघा, 1 आणि 1. बरोबर आहे? अशा प्रकारे जर आपण प्रत्येकाचं जर बघितलं तर आपल्या लक्षात येईल की हे बदललेलं आहे. मग आता आपल्याला याचा अभ्यास करायचा आहे. मग आपण आता पुढे बघूया पायरी क्रमांक 3. आता NaOH मध्ये आपण इथे बघितलं की डाव्या बाजूला 1 आणि उजव्या बाजूला 2 आहे. मग आता ही संख्या आपल्याला सारखी करायची. बरोबर आहे की नाही? आता ही संख्या जर आपल्याला सारखी करायची असेल म्हणजे आपल्याला Na ची संख्या किती पाहिजे? 2. किती पाहिजे? 2. मग NaOH सूत्र आपण डायरेक्ट Na2H असं लिहू शकत नाही. कोणतंही सूत्र आपल्याला बदलता येत नाही. मग काय? तर आपल्याला जे 2 पाहिजे असेल
तर त्या NaOHच्या अगोदर लिहावे लागतं. आलं लक्षात? मग Na2OH न लिहिता आपण NaOHच्या अगोदर लिहायचं. हेच मी इथं दाखवले बघा. NaOHच्या अगोदर मी काय लिहिलं आता 2. आता बघा, आता Na पण 2 झालं, इथे ऑक्सिजन 2 झाले आणि इथे 4, म्हणजे आता ऑक्सिजन झाले 6. आता इथे हायड्रोजन आहे 2 आणि इथे झाले 4, म्हणजे हायड्रोजन इकडे झाले 4 आणि ह्या बाजूला मात्र आता ऑक्सिजन किती झाले, हे 4 आणि 1 5 आणि इकडे ऑक्सिजन पण किती झाले बघा, 2 6 झाले बरोबर इकडे. आणि हायड्रोजन इकडे किती झाले 2 आणि हे 2 4 आणि इथे फक्त 2 आहेत. मग आता Na आपण काय केलं होतं संतुलित. आता हायड्रोजनची संख्या घेऊया, कारण हायड्रोजनचं हे खूप कमी आहे बघा, म्हणजे त्यांच्यामध्ये खूप डिफरन्स आहे. मग H अणुसंख्येचे संतुलन करण्यासाठी H2O या उत्पादिताला 2 हा सहगुणक लावावा. बघा, जसं NaOHला आपण 2 लावलं की नाही, तसंच उत्पादितेमध्ये जो H2O आहे की नाही त्याला आपण 2 लावले. आता बघा, हे बघा इथे 2 लावलेले दाखवले. आता आपण मोजूया बघा. आता Na काय झाले बघा, हे 2 बरोबर आहे की नाही, आणि इकडे पण किती झाले बघा 2, म्हणजे दोन्ही बाजूला Na किती झाले 2 2. ही झाली उजवी बाजू, ही झाली डावी बाजू बरोबर आहे समीकरणाला. याला म्हणतात अभिक्रियाकारके आणि उजव्या बाजूला म्हणतात उत्पादिते. नंतर आता इथे ऑक्सिजन आहे 2 आणि हे 4, म्हणजे ऑक्सिजन इथे किती झाले बघा, ऑक्सिजन इकडे ह्या साईडला ऑक्सिजन लिहिते मी, ऑक्सिजन झाले 6 आणि इकडे किती झाले बघा 4 आणि हा ऑक्सिजन इकडे सुरुवातीला लिहिलाय की नाही 2, म्हणजे हे सुद्धा झाले 6 ऑक्सिजन झाले. आता H बघा म्हणजे हायड्रोजन बघूया. हायड्रोजन इथे आहे 2, इथे आहे 2, म्हणजे 4 झाले. आणि इकडे बघा इथे 2 आणि हे सुरुवातीला 2 दिले, त्या दोघांचा गुणाकार करायचा, 2 दुणे 4. इकडे तर काहीच नाही, म्हणजे हे पण झाले 4. आता काय राहिलंय बरं, सोडियम झाला, ऑक्सिजन झाला, हायड्रोजन झाला. आता फक्त राहिलंय S. आता S किती आहे बघा बरं, इथे S एकच आहे, S आहे 1. इकडे बघा किती आहे बघा, इथे S एकच आहे कारण O चे 4 आहेत, म्हणजे इथे सुद्धा किती झाला 1. बघा आता याला म्हणायचं संतुलित समीकरण. म्हणजे समीकरणाच्या उजवी बाजू आणि डावी बाजू दोन्हींच्या मूलद्रव्यांची संख्या समान होते, तेव्हा ते समीकरण संतुलित होते. आता आपण बघणार आहोत रासायनिक समीकरणांचे प्रकार. रासायनिक समीकरणाचे 4 प्रकार पडतात, ते आपण बघूया. पहिला प्रकार आहे संयोग अभिक्रिया. विद्यार्थ्यांनो, नावामध्येच तुम्हाला दिसते संयोग. संयोग म्हणजे एकत्र येणं. एकत्र येण्यासाठी आपल्याला 2 एकापेक्षा जास्त अभिक्रियाकारके लागतात. आता तुम्हाला माहीत झालेलं आहे की रासायनिक समीकरणात डाव्या बाजूला असतात अभिक्रियाकारके आणि उजव्या बाजूला असतात उत्पादिते, बरोबर आहे की नाही. तर आता आपण बघणार आहोत संयोग अभिक्रिया. आता तुम्हाला थोडंसं समजून सांगते बघा. हां, अशी रासायनिक अभिक्रिया आहे, त्याच्याऐवजी आपण अभिक्रियाकारके A आणि B मांडलं, बरोबर आहे. अभिक्रियाकारके बघा 2 आहेत, म्हणून त्याच्यामध्ये चिन्ह आहे अधिक. हां, बाण हा दिशादर्शक आहे. आता संयोग म्हणजे काय बघा. हां, डाव्या बाजूला अभिक्रियाकारके ही 2 झाली आहेत बघा. या दोघांचा संयोग झाला, एकत्र आले की त्यांच्यापासून एकच उत्पादिते जेव्हा तयार होतं तेव्हा त्याला म्हणायचं संयोग अभिक्रिया. तुम्हाला नेहमी प्रश्न असा विचारला जातो, अभिक्रिया दिल्या जातात आणि त्या अभिक्रियांवरून ओळखा कुठल्या प्रकारची अभिक्रिया आहे. तेव्हा काय लक्षात ठेवायचं, अभिक्रिया जास्त असतील आणि त्याच्यापासून एकच उत्पादित झालं असेल तर तेव्हा म्हणायचं संयोग अभिक्रिया. व्याख्या बघा. जेव्हा एखाद्या अभिक्रियेमध्ये
2 किंवा अधिक अभिक्रियाकारकांचा रासायनिक संयोग होऊन एकच उत्पादिते तयार होते, त्या अभिक्रियेला संयोग अभिक्रिया असे म्हणतात. आता उदाहरण बघा, असं उदाहरण पेपरमध्ये आलं. पेपरमध्ये अनेक रासायनिक उदाहरणं दिलेली असतात आणि त्याच्यापैकी तुम्हाला ओळखायचं असतं की कुठल्या प्रकारचं आहे. हे बा इथं दिसतंय बघा, याला म्हणतात अभिक्रियाकारके, कारण हे डाव्या बाजूला आहे. हायड्रोजन आणि आपलं पाणी आणि कार्बन डायऑक्साईड हे कोणत्या बाजूला आहे? डाव्या. याला म्हणतो आपण अभिक्रियाकारके. मग लगेच काय लक्षात ठेवायचं की अभिक्रियाकारके 2 आले आणि त्याच्यापासून एकच उत्पादित तयार झालंय, म्हणजे ही अभिक्रिया झाली संयोग अभिक्रिया. आता दुसरा प्रकार आपण बघणार आहोत, अपघटन. अपघटन म्हणजे काय की एका अभिक्रियाकारकापासून 2 उत्पादिते मिळतात, तेव्हा ते असतं अपघटन. बघूया, हे बघा, AB हे एकच अभिक्रियाकारक आहे आणि त्याच्यापासून 2 उत्पादिते मिळाली, याला म्हणायचं अपघटन. पण व्याख्या लिहिताना कशी लिहायची बघा, ज्या रासायनिक अभिक्रियेमध्ये एकाच अभिकारकापासून 2 किंवा अधिक उत्पादिते मिळतात, तेव्हा त्या अभिक्रियेला म्हणायचं अपघटन. लक्षात ठेवा. किंवा फरक स्पष्ट करा पण येतं. संयोग अभिक्रिया, अपघटन अभिक्रिया. पहिलाच फरक बघा, पहिल्या याच्यामध्ये दोन्ही ठिकाणी व्याख्या लिहायची असतात. संयोग अभिक्रियाची व्याख्या आणि इकडे लिहायची असते अपघटन. लक्षात ठेवायला, नेहमी लक्षात ठेवायचं की संयोग अभिक्रिया ही म्हणजे एकत्र केलं जातात अभिक्रिया, म्हणून याच्यामध्ये अभिक्रियाकारके 2 असतात आणि अपघटनामध्ये एकच अभिक्रियाकारके असतात आणि उत्पादिते 2 असतात. आता याच्यामध्ये सुद्धा बघा, इथं तुम्हाला दिसलं असं बघा, सिल्वर क्लोराईड. हे सिल्वर क्लोराईड एकच आहे, अभिक्रियाकारक एकच आहे आणि त्याच्यापासून 2 उत्पादिते मिळाली, सिल्वर आणि क्लोराईड. मग तुम्ही विचार करा, एकापासून 2 मिळणं म्हणजे ही अभिक्रिया झाली अपघटन. आता आपण तिसरा प्रकार बघणार आहोत, विस्थापन. विस्थापन म्हणजे काय? जागा बदलणे. विस्थापन म्हणजे काय? जागा बदलणे. आता समजा हे अभिक्रियाकारके आहेत, बरोबर आहे. हे एक अभिक्रियाकारक, हे एक अभिक्रियाकारक. मग ते काय केलं, या अभिक्रियाकारकानेच हा जो दुसरा अभिक्रियाकारक होता की नाही, त्याने पहिल्याबरोबर जोडी केली आणि इथं होताना बघा CB आणि हा पहिला वेगळा झाला इथे. याला म्हणायचं विस्थापन. जागा बदलली, हा इथला उठून याच्या शेजारी बसला आणि पहिला वेगळा झाला. पण व्याख्या लिहिताना कसं लिहायचं, ज्या क्रियेमध्ये कमी क्रियाशील मूलद्रव्याच्या आयनांची जागा दुसरे जास्त अभिक्रियाशील मूलद्रव्य स्वतः आयन बनून घेते, त्या रासायनिक अभिक्रियेलाच विस्थापन असे म्हणतात. म्हणजे जागा कधी बदलली जाते, कमी क्रियाशील मूलद्रव्य दुसऱ्या जास्त क्रियाशील मूलद्रव्याबरोबर जागा बदलतं. आता बघा उदाहरण इथे बघा, कॉपर सल्फेट आणि फेरिक घेतलं. हे दोघं जण एकत्र आले, काय झालं, हा Fe बरोबर SO4 ला जोडला गेला. आपण इथे दाखवलं बघा, हा याला जोडला गेला आणि त्याच्यापासून तयार झालं फेरस सल्फेट FeSO4 आणि हा जो कॉपर आहे की नाही हा वेगळा. याला म्हणायचं विस्थापन. जेव्हा आपल्याला जागा बदललेली दिसेल तेव्हा लगेच लक्षात आलं पाहिजे की ही विस्थापन क्रिया आहे. म्हणजे पहिली आपण बघितली संयोग अभिक्रियाकारके 2 असतात, उत्पादिते 1 असतं. नंतर आपण बघितली अपघटन, अभिक्रियाकारके 1 असतात, उत्पादिते 2 असतात आणि विस्थापनामध्ये जागा बदलली जाते आणि त्याच्यावरून आपल्याला कळतं की ही विस्थापन अभिक्रिया आहे. आणि आता आपण चौथा प्रकार बघणार आहोत, दुहेरी विस्थापन. आता दुहेरी म्हणजे काय, विस्थापन म्हणजे तुम्हाला कळलं की कमी क्रियाशील मूलद्रव्याची जागा दुसरे जास्त अभिक्रियाशील मूलद्रव्य घेतं, कळलं तुम्हाला.
पण इथं आलंय दुहेरी. दुहेरी म्हणजे 2. इथं एकच जण विस्थापन करत होतो, आता दुहेरी म्हणजे 2. आता समजा हा एक अभिक्रियाकारक आहे, हा एक अभिक्रियाकारक आहे. हां, याच्यापासून 2 उत्पादन ते तर मिळालीच आहे. पण ही जागा कशी बदलतात बघा. हा ए डी जवळ गेला बघा, मी पिवळ्या खडूने दाखवलंय, आणि हा बी कोणाकडे गेलाय बघा, सी कडे गेला. म्हणजे अशी ती जागा बदलतात, म्हणून याला म्हणतात हा बी. ए कशाला लागला, डी ला, आणि हा सी कशाला आहे, बी ला आहे, बी ला. आता बघा व्याख्या कशी लिहिणार. ज्या क्रियांमध्ये अभिक्रियाकारकांमधील आयनांची आदलाबदल होऊन अवक्षेप तयार होतो, अशा अभिक्रियांना दुहेरी विस्थापन असं म्हणतात. म्हणजे जेव्हा आपण समजा ही अभिक्रिया आहे, आपण प्रयोगशाळेत गेलो, एक परीक्षा नळी घेतली, त्याच्यामध्ये आपण बेरियम क्लोराईड टाकलं आणि त्याच्यामध्ये झिंक सल्फेट टाकलं, दोघांची अभिक्रिया केली, तेव्हा काय होईल, हे बा बेरियम सल्फेट खाली बाण दाखवला, अवक्षेप घट्ट पदार्थ तयार होतो. आणि दुसरा कोणता तयार होतो, ZnCl2 म्हणजे झिंक क्लोराईड. या दुहेरी विस्थापनामध्ये अवक्षेप तयार होतो, पण नुसत्या विस्थापनामध्ये अवक्षेप तयार होत नाही. हे झाले 4 प्रकार. एक रासायनिक अभिक्रियेचे 4 प्रकार पडतात. एक संयोग अभिक्रिया, अपघटन अभिक्रिया, विस्थापन अभिक्रिया, आणि चौथं आहे दुहेरी विस्थापन क्रिया. आता अभिक्रियांमध्ये ह्याही 2 अभिक्रियांचा अभ्यास करणं गरजेचं आहे. ते म्हणजे उष्मादायी अभिक्रिया आणि उष्माग्राही अभिक्रिया. उष्मादायी म्हणजे काय, उष्मादायी म्हणजे अभिक्रियाकारकांमध्ये, म्हणजे ज्यावेळेस रासायनिक अभिक्रिया होत असते त्यावेळेस अभिक्रियाकारकांचे रूपांतर उत्पादितांमध्ये होताना उष्णता बाहेर टाकली जाते, तेव्हा त्या अभिक्रियांना उष्मादायी म्हणतात. म्हणजे समजा आता पाण्याचं बर्फ होतंय, तर पाण्याला जेव्हा थंडावा लागेल, म्हणजे त्याच्यात जेव्हा उष्णता जाईल, तेव्हा त्याच्यामध्ये काय होईल, त्याचं बर्फ होईल, ते घट्ट होईल. तर या तसंच ह्याही अभिक्रियेमध्ये होतं. हायड्रोक्लोरिक आम्ल, सोडियम हायड्रॉक्साईड यांची अभिक्रिया होताना सुद्धा उष्णता बाहेर पडली जाते. आणि उष्माग्राही, ग्राही म्हणजे काय, ग्रहण करणे, आणि दायी म्हणजे काय, देणे, बाहेर पडणे. असं जर लक्षात ठेवलं तर ही व्याख्या पाठ होईल. आता उष्माग्राही म्हणजे काय, की ज्या रासायनिक अभिक्रियांमध्ये रूपांतरण होताना परिसरातली उष्णता शोषली जाते किंवा बाहेरून उष्णता द्यावी लागते, तेव्हा त्या अभिक्रियांना आपण म्हणतो उष्माग्राही. म्हणजे उष्णता त्यांना द्यावी लागते, तेव्हा त्यांना म्हणतात उष्माग्राही, तर ते उष्णता ग्रहण करतात. साधं जर उदाहरण म्हटलं तर बर्फाचं लक्षात ठेवायचं. बर्फाला जेव्हा उष्णता आपण देतो किंवा बर्फ असाही ठेवला तरी तो बाहेरची उष्णता ग्रहण करतो आणि त्याचं रूपांतर होतं पाण्यामध्ये. हे दैनंदिन जीवनातलं सोपं उदाहरण आहे. नंतर कॅल्शियम कार्बोनेट सुद्धा त्याच्यामध्ये उष्णता ही काय होते, ऑटोमॅटिक शोषली जाते त्याच्यामध्ये, आणि त्याचं 2 शोषली जाते आणि 2 उत्पादिते तयार होतात, कॅल्शियम ऑक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड बुडबुड्यांच्या साह्याने बाहेर पडतो. अशी ही 2 उदाहरणे आहेत. पण रासायनिक अभिक्रियेच्या दरावर परिणाम करणारे कोणकोणते घटक आहेत ते आज आपण अभ्यासणार आहोत. बघा, सगळ्यात पहिल्यांदा जो घटक आहे तो म्हणजे अभिक्रियाकारकांचं स्वरूप. आता रासायनिक अभिक्रिया आहे, प्रयोगशाळेत तुम्ही करतात. काही रासायनिक अभिक्रिया जलद होतात, काहींना वेळ लागतो. मग पहिला कोणता घटक आहे की अभिक्रियाकारकांचं स्वरूप. आता समजा ही अभिक्रिया घेतली आपण, ॲल्युमिनियम घेतलं आणि त्याच्यावर हायड्रोक्लोरिक आम्ल टाकलं, झिंक घेतलं त्याच्यावर हायड्रोक्लोरिक आम्ल टाकलं, तर आपल्याला असं लक्षात येतं की ही अभिक्रिया आहे ना, ही जलद होते. ही अभिक्रिया
त्याच्यापेक्षा मंद गतीने होते. मग हे असं का होतं? तर याला त्या अभिक्रियाकारकाचं हे जे स्वरूप आहे ना, हेच त्या वेगावर परिणाम करतं. ॲल्युमिनियम धातूची आम्लाबरोबर आणि झिंकपेक्षा जास्त जलद गतीने अभिक्रिया होते. अभिक्रियेच्या दरातील या फरकालाच धातूचं स्वरूप हे कारणीभूत असतं. आता दुसरा जो आहे तो आहे अभिक्रियाकारकांच्या कणांचा आकार. बघा, जेव्हा आपण रासायनिक अभिक्रिया करत असतो ना, समजा 2 परीक्षा नळी आहे. एकात घेतली शहाबादी फरशीचे तुकडे आणि दुसऱ्यात आपण ची भुकटी म्हणजे अगदी बारीक बारीक पावडर, आणि मग त्याच्यावर आपण रासायनिक अभिक्रिया करायला लागलो तर तुमच्या एक लक्षात येईल की कणाचा आकार जेवढा मोठा तेवढा अभिक्रियाला वेळ लागतोय. जेवढी पावडर असेल अभिक्रिया पटकन होते. म्हणजे रासायनिक अभिक्रियेचा दर हा अभिक्रियाकारकांच्या कणाच्या आकारावर अवलंबून असतो. कण जेवढा बारीक तेवढा अभिक्रियेचा वेग जास्त. आता अभिक्रियाकारकांची संहती म्हणजे काय? संहती म्हणजे आता आपण म्हणतो ना, आता समजा हायड्रोक्लोरिक आम्ल आहे, पॉवर, संहती म्हणजे पॉवर. त्याच्यामध्ये 2 प्रकार असतात बघा, एक विरल असतो आणि एक सहत असतं. विरल म्हणजे काय? त्याची जी पॉवर असते ती थोडी कमी असते, आणि जे सहत असतं ना ते एकदम असं पॉवर जास्त असतं. तुम्ही टॉयलेट वगैरे साफ करायला हायड्रोक्लोरिक आम्ल आणत असाल तर ते जर सहत असेल तर ते फरशीवर टाकल्याबरोबर अशा वाफा यायला लागतात आणि डाग निघतात. तसं ही जी संहती असते, जर समजा कॅल्शियम कार्बोनेट घेतलं, कुठलंही तुम्ही रासायनिक अभिक्रिया करताना तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल, जर सहत म्हणजे विरल वापरलं, विरल म्हणजे पॉवर कमी, तर अभिक्रियेचा वेग कमी असतो. आणि जर समजा तुम्ही ते सहत घेतलं, सहत म्हणजे काय? पॉवर जास्त, तर अभिक्रियेचा वेग जास्त असतो. म्हणजे अभिक्रियाकारकांची संहतीवर रासायनिक अभिक्रियेचा वेग अवलंबून असतो. बरोबर आहे. नंतर तापमान, अभिक्रियेचे तापमान. बघा, काही अभिक्रिया करताना विद्यार्थ्यांनो आपल्याला उष्णता द्यावी लागते. आता समजा कॅल्शियम कार्बोनेटचा आपण ते प्रयोगशाळेत करतोय, पण इतकी मंद गतीने अभिक्रिया चाललेली असते, तर आपल्याला शेवटी त्याला बाहेरून उष्णता द्यावी लागते काही अभिक्रियांच्या बाबतीत. तर आपण ही बाहेरून उष्णता दिली तर त्या अभिक्रियेचं तापमान वाढवलं तर अभिक्रियेचा वेग वाढतो. नंतर उत्प्रेरक म्हणजे तुम्हाला माहिती आहे, उत्प्रेरक हे रासायनिक अभिक्रियेमध्ये भाग घेत नाही, पण त्यांच्या केवळ उपस्थितीमुळे रासायनिक अभिक्रियेचा वेग वाढतो. म्हणून उत्प्रेरक असेल तर काही रासायनिक अभिक्रियांमध्ये त्याच्या केवळ उपस्थितीमुळे त्यांचा वेग वाढतो. अशा प्रकारे बघा, आपण रासायनिक अभिक्रियेच्या दरावर परिणाम करणारे 5 घटक बघितले. आता या धड्यामध्ये काही अभिक्रिया आहेत की त्यांच्या व्याख्या तुम्हाला विचारतात आणि तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. ते म्हणजे ऑक्सिडीकरण अभिक्रिया म्हणजे काय? तर ज्या रासायनिक अभिक्रियेमध्ये अभिक्रियाकारकांचा ऑक्सिजनशी संयोग होतो किंवा ज्या रासायनिक अभिक्रियाकारकांतून हायड्रोजन निघून जातो व उत्पादिते मिळते, त्यांना काय म्हणायचं? ऑक्सिडीकरण. बघा, रासायनिक अभिक्रियेमध्ये अभिक्रियाकारके डाव्या बाजूला असतात, बरोबर आहे की नाही? आणि त्यांचा संयोग जेव्हा ऑक्सिजनशी होतो, ऑक्सिडीकरण म्हणजे ऑक्सिजन, संयोग कोणाशी होतो? ऑक्सिजनशी होतो, त्यांनाच काय म्हणायचं? ऑक्सिडीकरण. दुसऱ्या भाषेत काय म्हणता येईल की या अभिक्रियाकारकांमधून हायड्रोजन निघून जातो, ऑक्सिजनची संयोग होतो आणि हायड्रोजन निघून जातो, म्हणून त्याला म्हणायचं ऑक्सिडीकरण क्रिया. आता साधारण एक हे बा इथे ह्या समीकरणांमध्ये तुम्हाला दिसतंय बघा, ऑक्सिजनची संयोग होते, याला ऑक्सिडीकरण म्हणतात. याच्यामध्ये बघा ऑक्सिजन निघून गेला, इथे ऑक्सिजन हायड्रोजन होता आणि उत्पादितामध्ये तो निघून गेला,
अशांना काय म्हणायचं, ऑक्सिडीकरण. आता क्षपण, ज्या रासायनिक अभिक्रियांमध्ये अभिक्रियाकारके हायड्रोजन प्राप्त करतात, बघा इकडे ऑक्सिजन आहे, त्याच्या विरुद्ध आहे, इथे काय होतं, हायड्रोजन प्राप्त करतात, त्याला म्हणायचं क्षपण. किंवा दुसऱ्या भाषेत म्हणता येईल, ज्या अभिक्रियाकारकांमध्ये अभिकारकातील ऑक्सिजन निघून जातो, बघा ह्या दोन अभिक्रिया आहेत, याच्यामध्ये ऑक्सिजनशी संयोग होतो, इकडे हायड्रोजन प्राप्त करतात, इथे हायड्रोजन निघून जातो आणि इथे ऑक्सिजन निघून जातो. त्याच्यामुळे ह्या दोन अभिक्रियांचा अभ्यास करताना फरक स्पष्ट करा, या पद्धतीने जर केला तर जास्त लक्षात राहील. बघा इथे तुमच्या लक्षात येत आहे, इथे हायड्रोजन आहे आणि कॉपर ऑक्साईडच्या द्रावणातून जर हायड्रोजन वायू सोडला त्याच्यामध्ये कॉपर आणि पाणी वेगळं होतं. आणि ह्याच्यामध्ये अजून एक आहे म्हणजे रेडॉक्स अभिक्रिया. आता रेडॉक्स म्हणजे काय, की ज्या अभिक्रियेमध्ये ऑक्सिजन व क्षपण, ज्या अभिक्रियेमध्ये ऑक्सिडीकरण व क्षपण या अभिक्रिया एकाच वेळी घडत असतील तर त्याला म्हणायचं रेडॉक्स अभिक्रिया. म्हणजे ही जी ऑक्सिडीकरण आणि क्षपण या दोन्हीही अभिक्रिया एकाच वेळी जर घडत असतील तर त्याला म्हणायचं रेडॉक्स. मग पेशीतील श्वसन हे याचं उदाहरण आहे. आणि विद्यार्थ्यांनो, अगदी शेवटचं म्हणजे तुमच्या याच्यामध्ये आलेलं आहे क्षरण. क्षरण म्हणजे जेव्हा येईल तेव्हा त्याचं लगेच उदाहरण डोळ्यासमोर आलं पाहिजे, म्हणजे लोखंडाचं गंजणं. म्हणजे आपल्या आजूबाजूला असलेल्या पदार्थांमुळे किंवा वातावरणातील घटकांमुळे धातूचे ऑक्सिडीकरण होते व पर्यायाने त्याची झीज होते, याला क्षरण असे म्हणतात. बघा साधारणतः पावसाळ्याच्या दिवसांमध्ये लोखंडाच्या वस्तूंना गंज चढतो, बरोबर आहे का, हवेत बाष्प असतो आणि त्यांच्यामध्ये त्या धातूंमध्ये त्याचा ऑक्सिजनशी संयोग होतो, त्याच्यामध्ये ऑक्सिडीकरण होतं आणि एक त्याच्यावर ते गंजतात आणि ते वरचं आपण घासतो तर बघा अशी झीज होते त्याची. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे लोखंडाचं गंजणं. आणि हे खरं खूप गंभीर समस्या आहे ही एक. आणि अगदी शेवटचं म्हणजे तुम्हाला हा माहिती आहे खवटपणा, म्हणजे दिवाळीच्या दिवसांमध्ये खूप दिवस आपण बरेच दिवाळीमध्ये पदार्थ तयार करत असतो, पण जे पदार्थ आवडत नाही ते डब्यात तसेच राहून जातात आणि मग नंतर महिन्याभराने तुम्ही डबा उघडलात आणि करंजी खायला लागला तर तुमच्या लक्षात येईल अरे करंजीला खूप खवट वास येतोय. तो जो वास आहे ना त्याला खवटपणा असं म्हणतात. आणि त्याच्यामध्ये जो खोबरं वापरलेलं असतं त्यालाही जास्त दिवस झालेले असतात, त्यामुळे तो एक प्रकारचा वास येत असतो. तसंच तेल तूप खूप दिवस तसंच राहिलं, थोडं तूप खूप दिवस राहिलं, बंद राहिलं तर त्यांना सुद्धा अशाच प्रकारचा वास येत असतो, याला आपण म्हणतो खवटपणा. बस इथे आपला हे प्रकरण संपलेलं आहे. धन्यवाद.